मित्रांनो, मी फ्राईड मक्याची रेसिपी ट्राय करतो आणि ही मला कोणतरी डी-एममध्ये पाठवली होती एक व्हिडिओ. त्यामध्ये अशा प्रकारे बनवलं होतं. सिम्पली मी आता मक्याला कट करून घेणार आहे. मक्याला कट करण्यासाठी आपण मधून चिरणार, त्याच्यानंतर त्याच्या मधून अजून चिरणार. म्हणजे मित्रांनो, जशी आपण काकडी कशी कट करून खातो मीठ मसाल्यासोबत, त्याच टाईपचं आपल्याला कट करून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं केअरफुली. ठीक आहे. आता पॅनवरती ऑइल टाकून आपल्याला याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता डीप फ्राय केलं तरी चालेल, या फिर तुम्ही जस्ट जशी मच्छी फ्राय करता तशा टाईपचं फ्राय केलं तरी चालेल. मला वाटत नाही हे क्रिस्पी होईल, कारण का ऑलरेडी मक्यामध्ये ज्युसी असतं. ते असं सॉफ्ट असतं, ते कसं हे क्रिस्पी होणार? पण तरी पण आपण व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपण करतोय. मला ज्यांनी सजेस्ट केलं त्यांनी प्लीज एक व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, की हे तुम्ही सांगितलं आणि तुमच्या सांगण्यावरून मी ट्राय केलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी फ्राय करून घेतोय. एक 10-15 मिनिटं फ्राय केल्यानंतर मक्की मला वाटतं फ्राय झालेत, प्रॉपर शिजलेत. आता एक मसाला बनवतोय, ज्यामध्ये रेड चिली पावडर, चाट मसाला, पेरी पेरी मसाला, थोडासा आमचूर पावडर, त्यानंतर याच्यावर थोडंसं धने पावडर आणि थोडंसं टाकलं ब्लॅक पेपर पावडर, थोडंसं मीठही टाकलं आणि हा एक मसाला मस्त चटपटा तयार केला आहे, ज्याने आपण आता मक्यावरती छिडकणार आहोत. तुम्ही थोडंसं लिंबू वगैरे पण टाकू शकता आणि मस्तपैकी हा मक्याचा आस्वाद घेऊ शकता. दिसायला खूप सुंदर आहे, खायला तर आय डोंट नो होता. तर अशा टाईपचा हा फ्राईड मका आहे आणि त्याच्यावरती मस्त एक मसाला बनवला आहे, तो आपण तो टाकला. मकाचा मका लागतो, मसाल्याची चव एक नंबर आहे, जबरदस्त.